आपण मैत्रीच्या कितीतरी कथा ऐकतो नाही का? पण काही कथा अशा असतात ज्या काळ आणि परिस्थितीच्या पलीकडे जाऊन थेट आपल्या हृदयाला स्पर्श करतात. आज आपण अशाच एका कथेबद्दल बोलणार आहोत, भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे बालमित्र सुदामा यांच्या मैत्रीची कथा. पण ही कथा सुरू करण्याआधी एक प्रश्न, एक विचार जो आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो, की आयुष्यात जेव्हा संपत्ती आणि मैत्री यांची तुलना होते तेव्हा खरं श्रेष्ठ काय असतं? चला, या कथेच्या प्रवासात आपण मिळून या प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर मग सुरुवात करूया या अनोख्या कहाणीला. भेटूया या कथेच्या दोन मुख्य पात्रांना, ज्यांचं नातं कोणत्याही परिस्थितीवर नाही तर फक्त आणि फक्त शुद्ध प्रेमावर टिकून होतं. बघा, एका बाजूला आहेत द्वारकेचे राजा, वैभवाचे स्वामी श्रीकृष्ण, आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्यांचे बालपणीचे सवंगडी सुदामा, जे अत्यंत गरिबीत आपलं जीवन जगत होते. दोघांच्या परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक होता, पण त्यांच्या मनात एकमेकांबद्दलचं प्रेम, तो मैत्रीचा झरा मात्र अगदी सारखाच वाहत होता. आणि मग पत्नीच्या आग्रहामुळे आणि मित्राला भेटण्याच्या ओढीने सुदामा द्वारकेकडे जायला निघतो. हा प्रवास फक्त काही मैलांचा नव्हता, हा प्रवास होता दोन वेगवेगळ्या दुनियेला जोडणारा एक पूल. विचार करा, अंगावर फाटके तुटके कपडे, पायात साधी चप्पलही नाही. अशा अवस्थेत सुदामा द्वारकेच्या त्या भव्य सोनेरी महालासमोर येऊन उभा राहतो. तिथलं वैभव पाहून तो क्षणभर गोंधळून जातो, पण त्याच्या डोळ्यात फक्त एकाच गोष्टीची आस असते, आपल्या मित्राला भेटण्याची. त्याच्या मनात काय गोंधळ उडाला असेल नाही का? कृष्ण, माझा मित्र, आता केवढा मोठा राजा झालाय, तू मला ओळखेल का? मी असा ह्या अवस्थेत. पण या सगळ्या विचारांवर त्याच्या मनातलं प्रेम मात करतं. त्याला फक्त एकदा आपल्या मित्राला डोळे भरून पाहायचं असतं. आणि मग तो क्षण येतो, ज्या क्षणाची सुदामा इतक्या वर्षांपासून वाट बघत होता, ज्या क्षणाने मैत्रीची एक नवी व्याख्या जगासमोर ठेवली. दरबार भरलेला असतो आणि एक दासी श्रीकृष्णांना येऊन सांगते, महाराज, दारावर एक खूप गरीब ब्राह्मण आले आहेत आणि ते आपलं नाव सुदामा असं सांगत आहेत. फक्त सुदामा हे एक नाव, फक्त ते एक नाव कानावर पडतं आणि तो द्वारकेचा राजा, आपलं सिंहासन, आपला मुकुट, सगळं काही विसरून अनवाणी पायांनी धावत सुटतो. संपूर्ण दरबार आश्चर्याने फक्त पाहतच राहतो. महालाच्या दारात उभ्या असलेल्या आपल्या मित्राला त्या अवस्थेत पाहिल्यावर श्रीकृष्णांच्या तोंडातून एकच उद्गार बाहेर पडतो, अरे सुदामा, माझ्या मित्रा. त्या एका हाकेत वर्षानुवर्षांचा विरह, प्रेम, आनंद सगळं काही दाटलेलं असतं. आणि त्या क्षणी राजा आणि रंक हे सगळे भेद जणू विरघळून जातात. भर दरबारात सगळ्यांसमोर ते दोन बालमित्र एकमेकांना कडकडून मिठी मारतात. त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू शब्दांशिवायच सारं काही सांगून जातात. या भेटीत शब्दांची गरजच नव्हती, भावनाच एकमेकांपर्यंत पोहोचत होत्या. आणि अशातच सुदामा आपल्यासोबत आणलेली एक छोटीशी पण त्याच्यासाठी खूप अनमोल असलेली भेट पुढे करतो. अगदी संकोचून आपल्या फाटक्या उपरण्याच्या गाठीत बांधलेले ते पोहे तो कृष्णापुढे करतो. त्याचे डोळे पाण्याने भरलेले असतात आणि तो म्हणतो, मित्रा, तुझ्यासाठी फक्त एवढंच आणू शकलो. आणि कृष्ण काय करतात? ते ती पुरचुंडी अक्षरशः मोठ्या प्रेमाने घेतात आणि त्यातले पोहे इतक्या आनंदाने खाऊ लागतात जसं काही अमृतच मिळालंय. ते म्हणतात, सुदामा, या पोह्यांची चव जगातल्या कोणत्याही पक्वान्नापेक्षा गोड आहे, कारण यात तुझ्या मैत्रीचं प्रेम मिसळलेलं आहे. सुदामा काही दिवस राजमहालात राहतो. त्याला राजासारखा मान मिळतो, पण तो स्वाभिमानी मित्र आपल्या परिस्थितीबद्दल एक शब्दही बोलत नाही किंवा कृष्णाकडे काहीही मागत नाही. आणि मग इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. सुदामा तर जसा आला होता तसाच परत निघाला. त्याने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. मग त्याच्या या प्रवासातून त्याला मिळालं तरी काय? पण खरा मित्र तोच असतो ना, जो न बोलता आपलं मन ओळखतो. श्रीकृष्णांनी सुदामाच्या मनातली प्रत्येक गोष्ट ओळखली होती. सुदामा घरी पोहोचतो तर काय पाहतो? त्याच्या झोपडीच्या जागी एक भव्य वाडा उभा आहे आणि घरात सुख समृद्धी नांदते आहे. कृष्णाने न मागताच सगळं काही दिलं होतं. ही कथा आपल्याला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा शिकवते, की खरी मैत्री ही कोणत्याही संपत्तीपेक्षा, पदापेक्षा, प्रतिष्ठेपेक्षा खूप खूप मोठी असते. ती मागण्यावर नाही तर एकमेकांना समजून घेण्यावर टिकते. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आजच्या या धावपळीच्या जगात आपण अशा निस्वार्थ नात्यांना किती जपतो.